दिलं म्हणजे पालकमंत्री पद मिळालं अशातला भाग नाहीये. मंत्री भरत गोगावले. पालकमंत्री पदाविषयी मंत्री भरत गोगावले यांच्या प्रतिक्रिया. झेंडावंदन करू दिलं म्हणजे पालकमंत्री पद मिळालं अशातला भाग नाही. अदिती तटकरे यांना टोला. देशातील युद्धजन्य परिस्थिती चालू आहे, त्यावर आमचं लक्ष आहे. त्या अनुषंगानं पुढची वाटचाल चालू आहे. खारल्यांच्या जमिनी पाण्याखाली जातात आणि नापिकी होतात, त्याच्यावरती आमचं लक्ष केंद्रित करण्याचं बाब चालू आहे. गेल्या वर्षी 1300 हेक्टर मध्ये लागवड केली होती. यावेळी 1900 हेक्टर पर्यंत जाण्याचं उद्दिष्ट आहे. आंबा नुकसानी संदर्भात पर्यायी मार्ग काढण्याबाबतीत आमचं संशोधन चालू आहे. कॉस्मेटिक साहित्य, कपडे, बूट, मंडप डेकोरेशन साहित्य व फर्निचर साठवण्यात आले होते. सर, पालकमंत्री पदाचा जो तेढा आहे रायगडच्या विशेषतः त्याची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे. काय कधी आपलं पालकमंत्र्यांचं पद पालकमंत्री म्हणून रायगड जिल्ह्याचं हे स्वप्न अपुरंच राहणार का? कारण एकंदरीत सगळं वातावरण बघताय. कारण 26 जानेवारी असेल, 15 ऑगस्ट तो महत्वाचा दिवस असतो प्रत्येक व्यक्तीच्या, म्हणजे आमदारांच्या तरी आयुष्यात. अशा वेळी आपल्याला जाणीवपूर्वक टाळलं जातंय असं नाही काय, कारण त्यांना पहिलं ते पालकमंत्रीपद दिलं होतं. एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं ते थांबवलं होतं. त्यांना झेंडावंदन दिलं म्हणजे पालकमंत्रीपद मिळालं अशातला भाग नाही आहे. परंतु आत्ताची ती वेळ नाही आहे, आत्ताची वेळ आहे. देशाची जी काही युद्धजन्य परिस्थिती चालू आहे त्यावरती सध्या आमचं लक्ष केंद्रित आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही पुढची वाटचाल करतो. सर, राज्यातलं एकंदरीत आता देश पातळीवरचं वातावरण युद्धाचं आणि राज्याचे आपण एक मंत्री आहेत, तर या दृष्टीने राज्याने आपली काही यंत्रणा राबवायची भविष्यात तयारी केली आहे? तशी जर वेळ आली तर ते राबवायचे ठरले. कालच आम्हाला आदेश आले होते पहिले की युद्धविराम होतोय म्हणजे थांबतंय, परंतु परत रात्री उशिरा फोन आले की त्यांची काय मानसिकता दिसत नाही आणि म्हणून नाहीतर आज आमच्या सगळ्यांचे बाईक रॅली निघून तिरंगा फडकावत आम्ही जयघोष करणार होतो भारत मातेचा आणि वंदे मातरम. परंतु मग परत आम्हाला फोन आल्यानंतर आम्ही थांबलो आणि म्हणून आज आम्ही रत्नागिरीत आलो. तुम्ही सर रायगड जिल्ह्याचे आहे, रायगड जिल्हा समुद्र किनारी, आम्ही रत्नागिरी आहे. अशा समुद्र किनाऱ्याच्या दृष्टीने वेगळं असं काय आपण स्थानिक आमदार किंवा मंत्री म्हणून राबवणार आहात? आमच्या खात्यामध्ये जे काय खारल्यांच्या जमिनी पाण्याखाली जातात आणि नापिकी होतात त्याच्यावरती आमचं लक्ष केंद्रित करण्याचं बाब चालू आहे. कारण अशा अनेक मग ते मॅंग्रोव्ज वाढतात, झाडं वाढतात आणि मग त्या नापिकी होऊन शेतकरी हवालदिल होतो. तर त्यासाठी माझं प्लॅनिंग आहे की ह्या मॅंग्रोव्जचं काय करायचं आणि जे पाणी खारं शिरते ते कसं अडवून ते परत शेतामध्ये शिरणार नाही अशी आमची प्लॅनिंग आहे. शरद पवार कृषी मंत्री असताना रत्नागिरी जिल्ह्याला फलोद्यान जिल्हा म्हणून जाहीर केला होता. आज आपण त्या खात्याचे मंत्री आहेत. रत्नागिरी जिल्ह्यासाठी फलोद्यानासाठी आपण काय वेगळं कार्यक्रम राबवणार? काल आत्ताच मी सांगितलं, मगाशी कृषीचा मेळावा होता त्याच्यामध्ये गेल्या वेळेला 1300 हेक्टरमध्ये आम्ही लागवड केली होती. यावेळेला 1900 हेक्टरपर्यंत जाण्याचं आमचं उद्दिष्ट आहे आणि त्या प्रकारे आमची तयारी चालू आहे. सर, कोकणात म्हणजे विशेषतः रत्नागिरीला हापूस आंबा आहे, तर शेतकऱ्यांसाठी तो फार अडचणीचा किंवा कमी उत्पन्न देणारा झालाय. रोज रोज पडणारे रोग किंवा त्यांना येणारे निसर्गाची अनियमितता याच्यासाठी आपण हा आमच्या त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आम्हाला कसे करता येतील की शेतकऱ्यांना आंब्यावरती येणारा काही रोग असेल, मोहर खराब होतो, अवकाळी पाऊस पडतो, गारा होतात पडतात, ठीक आहे, भरपाई हे ते आम्ही देतो, तो भाग वेगळा आहे. परंतु त्याच्यावरती पर्यायी काय मार्ग काढायचा त्याच्यावरती आमचं संशोधन चालू आहे.